ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वारंवार निवेदन देऊनही प्रशासन काम करत नाही। प्रमोद सूर्यवंशी। हातकणंगले तालुक्यातील खोची गावामध्ये गावातील तरुण आणि ग्रामस्थ यांच्या समवेत खोची गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार यांनी अनोखे आंदोलन केलं। सध्याच्या सुरू असणाऱ्या पावसामुळे खोची गावातील मध्यवस्ती ठिकाणी असणाऱ्या कल्लेश्वर मंदिर परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसेच रोगराई वाढत आहे। या साचलेल्या पाण्यामुळे गावातील काही सांस्कृतिक कार्यक्रम या हुतात्मा गणपती हरी मोरे या मैदानावरती होत नाहीत, तसेच गावचा आठवडी बाजारही होत नाही। हा बाजार या साचलेल्या पाण्याच्या कारणास्तव भर रस्त्यामध्ये घ्यावा लागतो, यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे। बसस्थानक परिसरात ही साठलेल्या पाण्यामुळे महिला आणि आबालवृद्धांना येण्या जाण्यासाठी अडचण होत आहे। भरधाव वेगात असणाऱ्या गाड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढत आहे। म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी सरकार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी उपसरपंच प्रमोद गुरव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित युवा नेते सुशांत पाटील, किरण पाटील, शिवाजी गोसावी, महावीर मडके, अमर पाटील, ओंकार भोसले, जयराज पाटील, रमेश जाधव, विकास चव्हाण, सोनाजी माने, कृष्णा सकपाळ तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी खोचीहून संदीप रोकडे। सुशांत पाटील। खोची गावातील बरेच कित्येक वर्ष झाला हा प्रश्न आहे। पटांगणामधील पाणी जे साठतंय त्याच्या म्हणून लोकांना इथं बाजार म्हणा, आठवडी बाजार म्हणा, गावात कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी प्रॉब्लेम येतात। लहान मुलांनी खेळण्यासाठी किंवा डेंग्यू म्हणा, कोणते तरी आजार होण्याचे लक्षण आहेत। ह्या गोष्टीमुळे वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊन याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही। विशेष करून आपले ग्रामसेवक जे खोची गावात गेले कित्येक वर्ष झालं आहेत, त्यांच्याकडे गावाचं पूर्ण काहीसुद्धा लक्ष नाही। त्यांच्यावर त्यांनी योग्य ते निर्णय घेऊन शेवटी जे ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, गावातील जी लोक आहेत त्यांनाच विचारात घेऊन हे जे काही ते निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर। नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काही करायचं ते करू शकतो।